सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलच्या वतीने महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। यंदा 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आहे। पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 सुरू होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 तिथी समाप्त होईल। या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे, उपवास केल्यास शुभ फळ मिळते। महाशिवरात्री 2025 निशिता कालपूजा मुहूर्त। महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता कालपूजेस विशेष महत्त्व आहे। यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 ते मध्यरात्री 12:16 पर्यंत असणार आहे। महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त रात्रीच्या प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 पासून ते रात्री 9:47 पर्यंत असेल। रात्रीच्या द्वितीय प्रहराची पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 पासून ते मध्यरात्री 12:51 पर्यंत असणार आहे। तृतीय प्रहराची पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 12:51 पासून पहाटे 3:53 पर्यंत आहे। रात्रीच्या चतुर्थ प्रहराची पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 पहाटे 3:55 पर्यंत ते संध्याकाळी 6:59 पर्यंत आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा अर्चाचे आयोजन केले जाते। या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण व्हावे। महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळते असे म्हणतात। महाशिवरात्रीचे पूजा आणि व्रत कसे करावे? महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे। संकल्प करून व्रत करावा। सकाळी आणि संध्याकाळीही शंकर भगवान पार्वती मातेची पूजा करावी। पूजेदरम्यान भगवान शिव माता पार्वतीला वस्त्र अर्पित करणे शुभ मानले जाते। विवाहित महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण शृंगार सामग्री अर्पण करावी। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण। महाशिवरात्रीची कथा जुनी गोष्ट आहे। त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता। हरणे, पक्षी, जंगली जनावरे मरावीत आणि त्यावर आपली उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते। त्याच्या नावावर पापे चढली होती, पण त्या बिल्ल्याला त्याची जाणीवही नव्हती। माघ महिना संपत आला, पण बोचरी थंडी अजूनही पोचत होती। पोटाची खळगी भरायला हवी म्हणून हा शिकारी भल्या पहाटेला घरातून बाहेर पडला। मनुष्य, बाण, जाळे आणि इतर हत्यारे घेऊन तो चालला होता। गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण सुंदर शिवमंदिर होते। आज महाशिवरात्रीचा दिवस होता, त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकरांच्या दर्शनासाठी देवळात आले होते। मंदिर आंब्याचे डहाळे कागदाच्या पताका लावून शृंगारले होते। मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते। लोक मोठ्या भक्तिभावाने पूजा करत होते। अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पाण्याच्या धारा गळत होत्या। मंत्रघोष चालू होते। या देवळापाशी आपला शिकारी येऊन पोहोचला। गर्दी पाहून तो थोडा थांबला आणि लोक काय काय करत आहे हे बघून बराच वेळ गेला त्याचा। आणि मग तो म्हणाला, काय मूर्खाचा बाजार भरला आहे, पण या दगडाच्या देवाला का पाझर फुटणार आहे? बोलून चालून एक दगड असतो। हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे ठेवत आहे, फळे ठेवत आहेत, पंचपक्वाने खाण्याचे नशिबात असूनही उपवास करत आहे आणि या दगडाच्या देवाला
हर हर महादेव म्हणून जय जयकार करत आहे. काय म्हणावे या लोकांना? चला, या मूर्खांच्या नादी लागून काही उपयोग नाही. मला शिकार करायलाच हवी, असे तो स्वतःशीच बडबडत होता. तो व्याध गर्द रानात शिरला. देवळाच्या डाव्या बाजूला गर्दी असल्याने त्या शिकाऱ्याने देवळाच्या उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता पकडला. लोकांची नक्कल करण्यासाठी तो तोंडानेही हर हर महादेव, हर हर शिव शिव असे म्हणत होता. पण त्यामुळे काय झाले? त्याचे दोष आणि त्याची पापे हळूहळू नष्ट होऊ लागली. बराच वेळ रानात घालून आज व्याधाला शिकार मिळाली नाही. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरून सर्व विश्वावर पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यावर मूर्ख लोक जोर जोरात ओढून आपले मत जाहीर करतात, त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे आकाशात चमचम करू लागले. आज व्याधाला काही शिकार मिळाली नाही. सकाळपासून पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. काय करावे त्याला सुचेना. तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी बिल्व वृक्षांची दाटी होती. झाडी इतकी दाट होती की समोरच्या हाताच्या अंतरावरचे काहीच दिसत नव्हते. चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला घाबरते इतकी हिरवीगार झाडी सरोवराभोवती पसरलेली होती. आता तर रात्र गडद होत चालली. व्याध एका बेलाच्या झाडावर चढून बसला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी एखादे जनावर येईल आणि या आशेने धनुष्याला बाण लावून तो तयारीत बसला होता. पण पानांच्या दाटीमुळे त्याला समोरचे नीट दिसेना. मग त्याने आपले धनुष्य आणि बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने समोरची पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. देवयोगाने त्याच झाडाखाली एक शंकरांचे लिंग होते. व्याध बेलाची पाने तोडत होता आणि नकळत शंकराच्या पिंडीवर ते पडत होते. शिकार न मिळाल्याने सकाळपासून उपवास घडला. शिकारीची वाट बघताना आपोआप जागरण घडत होते. बिल्व पत्रांनी शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी शिव शिव हर हर असे म्हणत त्यांची नक्कल करत होता. एक प्रहर उलटला आणि व्याधाला जनावरांची चाहूल लागली. त्याने निरखून पाहिले. एक सुंदर हरिणी सरोवराचे पाणी पिण्यासाठी आली होती. व्याधाने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडणार तोच ती हरिणी मनुष्य वाणीने व्याधाला म्हणाली, बाण सोडू नको. मी तुझा काही अपराध केला आहे का? मी गर्भिणी. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे? गर्भवती हरणीला मारलेस तर तुला खूप मोठे पाप लागेल. 100 बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे होते. 100 गोहत्या केल्या म्हणजे 100 गायींना ठार मारले तर 1 ब्राह्मण मारल्याचे पातक मारते. 100 ब्राह्मण मारले तर 1 स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते. अशा 100 स्त्रिया जो मारे त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागते. आणि व्याधा गुरुहत्येहून 100 पट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून बाण सोडण्यापूर्वी तू नीट विचार कर. व्याध म्हणाला, हे बघ, मला आज कडकडीत उपवास घडला आहे. माझी बायका पोरेही घरी उपाशीच झोपली असतील. पण तू हरणी असूनही शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलतेस. याचे मला आश्चर्य वाटत आहे. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले? हे जर तू मला सांगणार असेल तर मी तुझ्यावर दया करेन. त्याचबरोबर ती सुंदर हरणी म्हणाली, व्याधा, समुद्राचे मंथन करून देवदानवांनी 14 रत्ने बाहेर काढली. त्यातले एक रत्न म्हणजे मी. माझे नाव ब्रह्मा. मला पाहताच देवदानव दोघेही पाघळले. माझ्या अंगाचा वासच इतका सुंदर होता की ऋषीमुनी आपले जप जापे सोडून वेड्यासारखे माझ्याकडे धावते. माझे गाणे ऐकणे म्हणजे सर्वांना सुखाची पर्वणी वाटायची. माझ्या स्वरूपाचा नृत्यांगन कलेतील नैपुण्याचा मला गर्व झाला. मी अहंकारी बनले. माझ्या पुढे सर्व जग मला तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकरांना विसरून गेले. शंकराची भक्ती करण्याचे सोडून दिले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपवासही मी सोडून दिले. अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागली. देवांचे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळले. त्याच्याबरोबर रमले. एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता.
देवांचा तो शत्रू होता. देवाचे नाव घेतलेलेही त्याला आवडत नसे. तो घरी नाही तेवढ्यात भगवान शंकरांचे दर्शन घेऊन यावे असे माझ्या मनाला वाटले आणि मी कैलास पर्वतावर आले. मला पाहताच भगवान शंकर फार रागावले आणि त्यांनी मला शाप दिला, हे मूर्ख स्त्री, माझ्याबरोबर येऊ नकोस. जा, मृत्यू लोकात जाऊन हरिणी हो. तुझ्या त्या 2 मैत्रिणी त्याही तुझ्यासारख्याच. तुम्ही मला विसरलात. आता भोगा आपल्या कर्माची फळे. त्याही तुझ्यासारख्याच हरिणी बनतील आणि तुझा यार तो राक्षस हिरण्य तो हरिण होऊन जा. माझ्या समोरून निघून जा आणि पृथ्वीवर जाऊन संसार करा. मी रडत रडत शंकराचे पाय धरले, शंकराची स्तुती स्तोत्रे गायली आणि मला उशाप दे अशी विनंती केली. मला खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकरांचा राग कमी झाला आणि शंकर म्हणाले, 12 वर्ष माझा शाप तुम्हाला भोगावाच लागेल. 12 वर्षानंतर पुन्हा तुम्ही कैलास पर्वतावर याल. जा जा आता. आणि आम्ही पृथ्वीवर मृग योनीत जन्म घेतला. व्याधा, मी गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरले आहेत. प्रसव वेदना सुरू होत आहे. तेव्हा तू मला थोडा वेळ घरी जाण्याची परवानगी दे. मी प्रसूत झाले की बाळांना वडिलांच्या स्वाधीन करून लगेच परत येते. मग तू मला जरूर मान. हातातला धनुष्यबाण खाली धरून वाद म्हणाला, तू बोलतेस तर फार गोड, पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू? आपला प्राण प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथून गेलीस तर परत थोडीच येणार आहेस. तेव्हा तू कसली तरी शपथ घे. त्याबरोबर ती हरणी म्हणाली, व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा अभ्यास करत नाही, स्नान संध्या करत नाही, विद्या देताना जो पैसे घेतो, ज्याला भजन पूजन आवडत नाही, त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर राहील. दान देण्यासाठी कुणी तयार झाला तर त्यात जो विघ्न आणतो, गुरुची निंदा करतो, शंकर विष्णू यांची निंदा नालस्ती करतो, ब्राह्मणांना दान देऊन तो पुन्हा हिसकावून घेतो, ऋषींची निंदा करतो, आपला धर्म सोडतो, भांडणे लावतो, ही पातके मला लागतील. देवळात पुराण कथा कीर्तन चालू असताना जे वेडा खातात त्यांच्या अंगावर कोड उठते. जे देवळात रतिसुखात रमतात, पती पत्नीत मुद्दाम भांडणे लावून देतात, ते पुढे जन्मी नपुसक म्हणून जन्म घेतात. दुसऱ्यांच्या बर्मावर जे मुद्दाम आघात करतात ते कावळे होतात. आपल्याला येत असूनही जो गुरु शिष्याला विद्या देत नाही तो पिंगळा होतो. जे ब्राह्मण अनुचित दान घेतात त्यांना गंडवाळा होतात. दुसऱ्याच्या गायी जे चोरून आणतात ते अल्पायुषी होतात. जो राजा प्रजेला उगाचच छळतो तो पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. एखाद्या साधूचा उगाच छळ केला तर छळ करणाऱ्याचा निर्वंश होतो. घरात धान्य भरपूर असून पतीला जी चांगला स्वयंपाक करून वाढत नाही किंवा व्रत वैकल्याचा मोठा थाटमाट करून पतीला अजिबात विचारत नाही, अशा स्त्रीला वटवाघळाचा जन्म येतो. नवरा दिसायला चांगला नाही म्हणून ज्या स्त्रिया नवऱ्याला सोडून देतात त्या बालविधवा होतात. एवढेच नाही तर व्यभिचारही करतात, शेवटी वेश्या बनतात. ज्या स्त्रिया नवऱ्यांची निर्भत्सना करतात त्या दासी बनतात. जे सेवक आपल्या धन्याचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म येतो. नोकरापासून भरपूर काम करून घेऊन जो धनी त्याला पगार देत नाही तो भिकारी होऊन भीक मागत दारोदार हिंडतो. पती पत्नीचा एकांत जो चोरून पाहतो त्याची बायको पळून जाते आणि तो अन्नाला महाग होतो. जे करणी करतात ते भूत बनतात, पिशाच्च बनतात. जी स्त्री बिटाळ घरात कालवते तिचे पूर्वज नरकात पडतात. तिच्या घरी देव किंवा पितर पायही ठेवत नाही. देवळातील दिव्यांचे तेल जे चोरून नेतात त्यांना मुलगा होत नाही. स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया चोरून खातात त्या मांजरी बनतात. आलेल्या अतिथीला शिळेपाक खायला घालून आपण स्वतः पंचपक्वानांचे जेवण करणाऱ्या स्त्रियांचे गर्भ आपोआप गळून पडतात. जी मुले आई वडिलांना म्हातारपणी छळतात त्यांना माकडाचा जन्म येतो. सासू सासऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांची मुले जगत नाही. व्याधा, मी जर आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील. आता मला जाण्याची परवानगी दे. व्याध म्हणाला, हे पतिव्रते, तू जा आणि रात्र संपायच्या आत परत ये. व्याधा, तू पुण्यवान आहेस.
तुला कैलासनाथ प्रसन्न होईल. मी जाऊन परत येते. असे म्हणून हरिणी निघून गेली. आपल्या समोरची बिल्वदळे उजव्या हाताने तोडून व्याध खाली टाकतच होता. 2 प्रहर रात्र झाली. व्याधाने केलेल्या पापापैकी अर्धी पातके नष्ट झाली होती. हर हर या नावाची व्याधाला आवड उत्पन्न झाली होती. तो सांब सदाशिव हर हर महादेव असे म्हणत म्हणत समोर टक लावून बघत होता. जागरण घडत होते. तेवढ्यात व्याधाला पुन्हा जनावरांची चाहूल लागली. आता ही शिकार साधायची असे ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला. दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आली. भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जर थांब, बाण सोडू नको. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही. मी पती सहवासासाठी आतुर झालेली आहे. कामामुळे माझे शरीर व्याकुळ झाले आहे. मला थोडा वेळ जाऊ दे. पतीला भेटून मी लगेच परत येते. धनुष्यबाण खाली ठेवून व्याध म्हणाला, हे हरिणी, तुम्ही सर्व भाग्यवंत आहात. तू जरूर पतीला भेटून ये, पण जाण्यापूर्वी शपथ घेऊन जा. तुला शास्त्र पुराण माहीत आहे तेव्हा आधी शपथ घे. व्याधा, विहिरी, तळे, सरोवरे, देवळाभोवतीची बाग जो नष्ट करतो त्याला लागणारे महापाप मला लागले. क्षत्रिय असूनही जो युद्धाला भिवून समरंगातून पळ काढतो, वेदशास्त्र यांची निंदा करतो, संत, ऋषी, भक्त यांचा द्वेष करतो, शंकर आणि विष्णू यांची चरित्रे खोटी आहेत असे म्हणतो, त्याची पापे माझ्या मस्तकावर चढेल. हे निषादा, पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य करत असतानाही जे त्यांना त्रास देतात, छळतात, ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात. त्यांना कुणी भिक्षा वाढायला तयार होत नाही. जे भाऊ आपापसात भांडतात त्यांना माशांचा जन्म येतो. जो आपल्या गुरुचे उणे काढून चर्चा करत राहतो त्यांची संपत्ती नष्ट होते. जे वाट सरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म स्मशानातील डुंबा चढतो आणि प्रेतावर घातलेली वस्त्रे ते नेसतात, पांघरतात. साधूपणाच्या नावाखाली जे अनाचार करतात त्यांना भुल्याचा जन्म येतो. जी दासी स्वामींची मनापासून सेवा करत नाही तिला मगरीचा जन्म मिळतो आणि ज्या स्वतःच्या कन्येची विक्री करून संपत्ती मिळवतो त्याला हिंस्र पशूचा जन्म येतो. आपल्या पतीची मनापासून सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो त्रास देतो तर जन्मोजन्मी अनंत यातना सोसाव्या लागतात. जो ब्राह्मण दूध, ताक, रस विकेल तो दारुड्या होतो. विद्वान ब्राह्मणांचा जो मुद्दाम अपमान करतो तो ब्रह्म राक्षस होतो. दुसऱ्याने केलेले उपकार ज्याला आठवत नाही त्याला जनताचा घाणेरडा जन्म येतो. जो ब्राह्मण श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी स्त्री समागम करतो त्याला कुत्र्याचा डुकराचा जन्म येतो. जो मुद्दाम खोटी साक्ष देतो त्याचे पितर नरकात जातात. 2 बायकांशी विवाह करून तो त्यातील एकीवर जास्त प्रेम करतो त्याला पुढील जन्म गोचिडाचा येतो. जो पाणी मुद्दाम अडवून ठेवतो त्याला मलमूत्र विसर्जन करताना वेदना होतात. जो साधूची निंदा करतो त्याचे दात लवकर पडून जातात आणि जो देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोग होतो. जो राजाची निंदा करतो त्याला भूक लागतच नाही, जेवण जात नाही. ग्रहणाच्या वेळेस जो जेवण करतो त्याला पित्तरोग होतो. व्याधा, मी जर परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील. बरं जा, पण लवकर ये असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली. जलपान करून उड्या मारतच ती निघून गेली. तेवढ्यात एक सुंदर हरिण पाणी पिण्यासाठी आले. व्याधाने धनुष्याला बाण लावताच हरिण म्हणाले, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया पतिव्रता आहेत. त्यांना विचारून मी येतो. मी शपथ घेऊन जातो. रंगात येऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो व्यत्यय आणतो त्यांचा वंश वाढत नाही. आपापले काम सोडून जो दुसऱ्या जातीचे काम करू लागतो तो नरकात पडतो. तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले लोकांचे जो द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावर वन पडतात आणि तो नरक यातना भोगतो. जो एकादशी, शिवरात्र असे उपवास करत नाही त्याचे हातपाय थकतात. शंकरांची किंवा विष्णूंची मूर्ती फोडणारा, भक्तांना त्रास देणारा, शिव महिमा न मानणारा नरकातला खेडा होतो. आई वडिलांना त्रास देणारा पिशाच होतो. गुरूंचा द्रोह करणारा लगेच मरतो आणि भूत योनीत जाऊन कष्ट भोगतो.
ब्राह्मणांचा आहार केवढा मोठा आहे म्हणून हसणाऱ्याच्या तोंडात रोग होतो आणि त्याला अन्न खाता येत नाही. गुरुला संकटात लोटून देणाऱ्याला या व पुढील जन्मात असंख्य यातना भोगाव्यात लागतात. अंगात सामर्थ्य असून जो गोवध किंवा ब्राह्मणवध थांबवत नाही, ब्राह्मणाला बाहेर उपाशी बसवून स्वतः पंचपक्वान्नांचे जेवण करतो, त्याला पोटातला आजार होतो. जेवण पचतच नाही. जो शिव कीर्तन ऐकताना कंटाळतो, शिवपूजन करत नाही, त्याला कानाचा रोग होतो, वेदना होतात, ऐकू येत नाही. जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्याच्या नसा आखडतात. व्याधा अशा प्रकारची अनेक पापे मी जर परत आलो नाही तर मला लागतील. आता तरी मला जाऊ दे. जा मृग राजा जा, लवकर परत ये, असे म्हणून व्याधाने जय शंकर हर हर महादेव असा नामगजर सुरू केला. त्याचे डोळे भरून आले. हाताने बिल्लले खाली टाकण्याचा चाळा सुरूच होता. शिवरात्रीच्या पवित्र दिवशी त्याला जागरण घडले. निरूपण ऐकायला मिळाले. 4 वेळा शंकरांचे पूजन झाले. त्यामुळे मागील 7 जन्माची पातके जळून भस्म झाली. पहाट झाली. पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेले तांबडे फुटले. साऱ्या विश्वावर कुंकवाचा सडाच पडला आहे अशी लाली पसरली. तेवढ्यात आणखीन एखादी पाणी पिण्यासाठी आला आणि तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती केविलवाने बघत म्हणाली, व्याधा, मला मारू नको. माझी छोटी पाडसे आहे, ती भुकेलेली असतील. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते, मग तू मला मार. व्याधाला तिचे बोलणे ऐकून फार आनंद झाला, कारण आता ती काय बोलते ते ऐकण्याची त्याला उत्सुकता लागली होती. व्याध म्हणाला, तू जरूर जा, पण शपथ घेऊन जा. ऐक व्याधा, जो गुरांना खायला योग्य असलेले गवत जाळतो, गाव जाळतो, गाईला आणि ब्राह्मणाला पाणी मिळवून देत नाही, त्याला क्षयरोग होतो. जो ब्राह्मणांची घरे लुटतो त्याचे पूर्वज नरकात पडतात. आई मुलात, पती पत्नीत जो भांडणे लावतो, देव ब्राह्मणांना जे मान देत नाही त्यांची निंदा करतो, त्याचे यमराज हातपाय तोडतो. जो चोरी करतो, साधू संतांचा सत्कार झाला तर ज्याला वाईट वाटते त्याला डोळ्याचे आजार होतात, त्यांची दृष्टी अधू बनते. जे लोकांची पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात. जे रत्नांची चोरी करतात त्यांना अंधत्व येते. जे फार गर्व करतात त्यांना रेड्याचा जन्म येतो. भक्तांची जे उगाच निंदा करतात त्यांना तोंडाचा असाध्य रोग होतो आणि दुर्गंधी सुटते. जो आईवडिलांना मारतो तो जुळा होतो. जो अतिशय कंजूस वागून नुसता पैसा साठवून ठेवतो, एकही पैसा खर्च झाला तर त्याला वाईट वाटते, तो महाभुजंग बनून धनाचे नुसते रक्षण करत बसतो. जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून बाहेर घालवतो त्याच्यासारखा अधर्म दुसरा कोणताही नाही. पाध्या, मी जर परत आले नाही तर ही सगळी पातके मला लागतील. हरणीचे भाषण ऐकून कैवरलेला व्याध मृदू स्वरात म्हणाला, हे माते, जा घरी जाऊन मुलांना दूध पाजून परत ये. त्याचबरोबर जलपान करून उड्या मारत हरणी आपल्या बाळाकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरिणी प्रसूत झाली होती. दुसऱ्या हरिणीने पती सहवास लुटला होता, पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरिणीने आपल्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृग राजाने सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या 3 स्त्रियांना म्हणाला, चला लवकर, आपण व्याधाला शब्द दिला आहे, आम्ही पण तुमच्या बरोबर येणार. छोटी पाडसी म्हणाली आणि सर्वजण धावत धावत सरोवरापाशी आले. मृगराज म्हणाला, व्याधा, सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, आधी आमच्या तिघींचा प्राण घे. पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. व्याधा, आई वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुले काय करणार, त्यापेक्षा तू आधी आम्हास मारून टाक. छोटे पाडसे थोड्या आवाजात उद्गारले आणि मरणासाठी त्यांच्यात चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. व्याध झाडावरून उतरला आणि हरणीचे पाया पडून म्हणाला, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो. तुमच्या तोंडून वेदांत ऐकून माझी सर्व पातके जळून भस्म झाली. मी शुद्ध झालो, पावन झालो. माझे माता पिता, गुरु सर्व काही तुम्हीच आहात.
हा संसार, बायका, मुले हे सगळे आळवावरचे पाणी आहे. सारी माया खोटी आहे. मी निरीच्छ झालो आहे. श्री शंकराचे पवित्र चरण मी कधी पाहीन असे मला झाले आहे. व्याध असे बोलतो आहे. तोच आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले. विमानात शिवगण बसले होते. त्यांची कांदी झळकत होती. वाघाची कातडी त्याच्या अंगावर शोभत होती. चारी दिशात तेज मावत नव्हते. किन्नर अनेक वाद्य वाजवत होते. यक्ष गोड आवाजात गाणे म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशात येऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते. हरणांचे कुटुंबही या वर्षावात आनंदाने नाहत होते. हळूहळू सर्व हरणांना आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. व्याधाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि मुखाने जय जय शिव हर हर असा जयघोष सुरू केला. परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला. त्याला शिवगणासारखे दिव्य रूप प्राप्त झाले. शिवगणांनी मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. ब्रह्मा आपल्या परिवारासह विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करत होते. व्याधाला शंकराच्या पवित्र चरणापाशी जागा मिळाली. अक्षय स्थान मिळाले. आजही आकाशात आपल्याला हरिणे आणि व्याधाची चांदणी आपल्या तेजाने तळपताना दिसतात. अशी ही कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. ही कथा महाशिवरात्रीच्या दिवशी घडली म्हणून ही कथा महाशिवरात्री म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार मोठे आहे. ही कथा ऐकणाऱ्याची सर्व पापे नाहीशी होतात. कैलासनाथ शंकरांच्या पवित्र चरणाभोवती भुंग्यांप्रमाणे रुंजी घालून शिव नामाचा सुगंध प्राप्त झाला. अशी ही स्कंद पुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी. महाशिवरात्रीचे महत्त्व. सृष्टी निर्माण करणारे श्री ब्रह्मदेव, पालन करणारे श्री विष्णुदेव आणि संहार करणारे श्री महादेव हे आहे. प्रत्येकाचा शेवट किंवा मोक्ष महादेवांचा अंकुश आहे असे म्हटले जाते. गेल्या जन्माचे भोग आपल्याला या जन्मात दुःख, हार, अपेक्षा, दारिद्र्य, शारीरिक, मानसिक, प्रवासी या भोगाने भोगावे लागतात. त्याचा लाभ आपल्याला मिळत असतो. या सर्व मुक्ती माझे कार्य महादेव करत असतात. भगवान शंकर खरंच निर्गुण निराकार परब्रह्म आहेत. अशा या मोक्ष कार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. या दिवशी मनोभावी महादेवांची उपासना दृश्य मोक्ष प्राप्त होते. या दिवशी उपासना ही मानवाला सुख देते. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा अर्चांचे आयोजन केले जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. रात्रभर जागरण करून शिवपुराणांचे पठण करावे. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळते असे म्हटले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.